अंगणातली तुळस, गोठ्यातली गाय आणि घरातली माय सुरक्षित राहण्यासाठी ज्या व्यक्तीने जे स्वतंत्र निर्माण केलं, जे स्वराज्य निर्माण केलं, त्या स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. परंतु त्या स्वराज्य संस्थापकाची नींव राखणारे आणि त्याची सुरुवात करणारे शहाजी महाराज भोसले आणि महा जिजाऊसाहेब. आता शहाजी महाराज भोसले आणि महा जिजाऊसाहेब यांचा उल्लेख करत असताना प्रत्येक वेळेस जर तुम्ही दोन्ही तागडं जर तुम्ही पकडलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे आई आणि वडील यांच्यामध्ये जर दोन्ही एका तागड्यामध्ये जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलाला आणि एका ठिकाणी आईला बसवलं असेल तर नेहमी तागडं जे आहे ते तुमचं आईचंच नेहमी उच्च राहिलेलं असेल. कारण की बघा की जे छत्रपती शिवाजी महाराज घडवण्याचं जे योगदान आहे ते सर्वात मोठं योगदान कुठंतरी महासाहेबांचं आहे. त्यामुळे त्यांची पुण्यतिथी, त्यांची जयंती आपण साजरं करतो. शहाजी महाराजांचं सुद्धा योगदान आहे, परंतु निजामशाही इतरत्र शाहीमध्ये ते व्यस्त असल्यामुळे त्यांना इतरत्र भागामध्ये जावं लागेल, जसं की कर्नाटक झालं, इतर प्रांतात त्यांना सुद्धा जावं लागेल. या माध्यमातून त्यांना वेळ मिळत नसे. परंतु महा जिजाऊ साहेबांनी एक असा व्यक्ती निर्माण केला, एक असा पुत्र निर्माण केला की त्या पुत्राला कुठेतरी हे फक्त व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं नाही गेलं. तर हा एक विचार आहे. बघा, छत्रपती शिवाजी महाराजच इतर राज्यामध्ये का श्रेष्ठ आहे हे समजून घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांना इतर राज्यापेक्षा का मानले जाते? का छत्रपती शिवाजी महाराज मोठे आहे? का छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईलाच मानले जाते? इथं आयडिओलॉजी काय आहे? आयडिओलॉजी आजपर्यंत समजत नाही आपल्याला. ही आयडिओलॉजी समजत असताना फक्त शिवाजी महाराज की जय, महा जिजाऊ साहेबांची जय किंवा इतरत्र संभाजी महाराजांची जय, या जयगाच्या घोषणा आपण करतो. परंतु आयडिओलॉजी समजून घ्या की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जो सामान्य शेतकरी होता, या शेतकऱ्याला 70% टॅक्स द्यावा लागेल. समजलं का? ही आयडिओलॉजी. शेतकऱ्याकडून सर्वात जास्त टॅक्स निघे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्वराज्य असं आहे की त्या स्वराज्यामध्ये प्रत्येक जो शेतकरी होता त्या शेतकऱ्याच्या मनात एक भावना क्रिएट केली, ती म्हणजे स्वराज्य. स्व म्हणजे स्वतःचं राज्य, तुझं राज्य, माझं राज्य. हे कोण्या राजाचं राज्य नव्हतं, हे कोण्या राणीचं राज्य नव्हतं, हे कोण्या सेनेचं राज्य नव्हतं. हे राज्य होतं आम आदमी म्हणजे गरीब शेतकरी आणि कामगार, जो स्वतःला स्वराज्याचा एक सैनिक समजे, त्या प्रत्येक सैनिकाचं हे राज्य होतं. ही आयडिओलॉजी समजून घ्या तुम्ही. ही आयडिओलॉजी क्रिएट करणे म्हणजे सोपं नव्हतं. कोणत्या राज्याने आयडिओलॉजी क्रिएट करून दाखवली आहे का आतापर्यंत? बघा, प्रत्येक राज्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की त्यामध्ये एक राजा आणि त्याचं राज्य म्हटलं जाईल, परंतु स्वराज्य प्रत्येक शिवाजी महाराजांचं राज्य कधी असा उल्लेख येत नाही आहे, किंवा छत्रपती संभाजी महाराज यांचं राज्य असाही उल्लेख येत नाही. स्वराज्य. मग स्वराज्य कोणाचं? स्वतःचं राज्य. तो स्वतः कोण होता? तो आम नागरिक होता, आम शेतकरी होता, आम एक माणूस होता. आणि दुसरं म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल की युद्धकाळात नेहमी क्षत्रिय लढायचे. सैनिक कोण राजे? शिवाजी महाराजांच्या अगोदर कोणत्याही राजाचा तुम्ही सैनिक बघितलं त्यामध्ये क्षत्रिय होते. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात जर तुम्ही बघितलं असेल तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र चारही प्रकारचे सैनिक त्यांनी क्रिएट केले. का क्रिएट केले त्याचा आयडिओलॉजी समजून घ्या. बघा, पार्ट टाईम जॉब जसा आता तुम्ही पार्ट टाईम जॉब समजता, तसा शेतकऱ्याचा पार्ट टाईम जॉब होता सैनिक. प्रत्येक शेतकऱ्याला त्यांनी सैनिक बनवलं. शिवाजी महाराजांचं सैन्य कोण होतं? शेतकरीच होतं ना. शेतकरी सैनिक होतं. तुम्ही जर बघितलं असेल की तानाजी मालुसरे असो किंवा इतरत्र जे सामंत असो, बहरजी नाईक असो, हे कोण होते? हे माणसं. या माणसाचा नेमका इतिहास जर तुम्ही काढला तर एक सामान्य माणसं होते. या सामान्य माणसातून त्यांचं व्यक्तिमत्व काढून त्यांना सैनिक बनवणं हे काम म्हणजे सोपं नव्हतं. हे काम करण्याची धमक जी आहे ते धमक छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि त्याला पाठीराखा म्हणून छत्रपती आईसाहेबांनी ज्या छत्रपती दोन घडवले, एक संभाजी महाराज आणि एक शिवाजी महाराज, या दोन्ही छत्रपतींची नीव ठेवण्याचं काम जे आहे ते आईसाहेबांनी केलं. बघा, आईसाहेब म्हणजे एवढं महान व्यक्तिमत्व आहे की आईसाहेबांच्या जागी जर दुसरी स्त्री असती तर हे साम्राज्य घडवणे खूप कठीण होतं. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुम्हाला जर नॉलेज घ्यायचं असेल तर नॉलेज कोणता व्यक्ती घेऊ शकते? ज्या व्यक्तीचा अंतःकरण एकदम साफ असेल, रिकामा असेल, तो माणूस नॉलेज घेऊ शकते. अगोदरच माझं व्यक्तिमत्व जर तुम्ही समजलं की मी ज्ञानी आहे, मी खूप हुशार आहे, आणि जर तुम्ही कोणतं ज्ञान घ्यायला गेले तर ते ज्ञान घ्यायसाठी तुम्हाला खूप कठीण परिश्रम जे आहे ते परिश्रम करावं लागते. मुळात मला तर वाटते की जो आतूनच ज्ञानी समजत असेल त्या व्यक्तीला इतरत्र ज्ञान घेणे खूप कठीण जाईल. तो ते ज्ञान घेऊ शकत नाही, कारण की आतूनच त्याने स्वतःच मान्य केलेलं आहे की मी खूप ज्ञानी आहे. परंतु आईसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात एक असं रिकामं स्थान केलं की ज्या रिकाम्या स्थानामध्ये फक्त हिंदू, फक्त मुसलमान, फक्त दलित किंवा इतरत्र घडवलं नाही, भजलं नाही, तर त्यांनी प्रत्येक त्याचं मन साफ ठेवलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं मन साफ ठेवलं. त्या साफ मनामध्ये त्यांनी एक मूळ रुजवले की तुला छत्रपती शिवाजी महाराज बाळा, तुला
प्रत्येक समाजाचा माणूस घेऊन चालावं लागेल. समजलं का? प्रत्येक समाजाचं. तुम्ही जर बघितलं असेल की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आक्रमण करायला जायचे तेव्हा सैन्यांना ते सांगायचे की मंदिर आणि मस्जिद इतरत्र जेही ठिकाण आहे त्या ठिकाणाला हात लावायचं नाही. कोणत्याच मस्जिद आणि मंदिराला हात लावायचं नाही. कोणत्याच शत्रूच्या लेकीबाई आणि त्यांच्या पत्नीला सुद्धा स्पर्श करायचा नाही. हा आदेश त्यांचा होता. का आदेश होता? कारण की ते कधी जाती पाती या भेदामध्ये मानतच नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांचं जर तुम्ही बघितलं असेल तर स्वराज्यामध्ये स्वतःचं राज्य ज्यामध्ये अंगरक्षक जर बघितले असेल तर ते सुद्धा मुसलमान होते. जर अंगरक्षक मुसलमान असेल तर तुम्ही बघा की छत्रपती शिवाजी महाराजांची आयडिओलॉजी हे धार्मिक नव्हती, हे वैचारिक आयडिओलॉजी होती की प्रत्येकाला सोबत घेऊन एक अखंड स्वराज्य निर्माण करायचं आहे. एका कोण्या विशेष वर्गाला सोबत घेऊन कोणताच व्यक्ती एक विशेष अखंड स्वराज्य निर्माण करू शकत नाही. स्वराज्य फक्त छत्रपती शिवाजी महाराजच निर्माण करू शकता. हे गोष्ट समजणे खूप महत्त्वाची आहे. याच गोष्टीच्या माध्यमातून एवढं लक्षात ठेवा की आई जिजाऊला हे समजलं होतं की जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजाला मी सामूहिक हित म्हणजे प्रत्येक माणसाला जोडून काम करण्याची जी त्याला आपण काय म्हणतो शक्ती किंवा जी त्यांच्या मनात कला जी होती ते कला जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत असं मनाचं स्वराज्य जे आहे ते स्वराज्य निर्माण होऊ शकत नाही. बघा स्वराज्याची नीव जी आहे किंवा स्वराज्याची विचार जो आहे हा शहाजी महाराजांचा होता स्वराज्य निर्माण करायचं. परंतु त्याला कार्यस्वय बघा विचार तर कोणीही करू शकतो. विचार करण्यापेक्षा विचार अंमलात आणणे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून शहाजी महाराजांनी विचार केला परंतु विचार अंमलात आणला तो महासाहेब जिजाऊने. म्हणून महासाहेब जिजाऊंचं कार्य कधीही नेहमी हे श्रेष्ठ मानलं जाईल. महासाहेब जिजाऊंनी तुम्हाला माहिती आहे की महासाहेब जिजाऊंचा एक म्हणजे की छत्रपती शिवाजी महाराज आणि महासाहेब जिजाऊ जेव्हा लहानपणी चालत होते जेव्हा ते जात होते तेव्हा एक तमाशा होता. एका ठिकाणी तमाशा चालू होता. त्या तमाशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं लक्ष गेलं. महाराजांनी आईला विचारलं की माते हे नेमकं काय चालू आहे. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई म्हणजेच महासाहेब त्यांना म्हणतात की बाळा शंभू बाळा शिवा बघ इथं जे आहे ते इथं बाया नाचवल्या जातात आणि तुला बाया नाचवणारा नाही तर तुला बाया वाचवणारा बनायचा आहे. ही आयडिओलॉजी क्रिएट छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात केली. म्हणून आज शिवाजी महाराजांनी एक स्वतंत्र साम्राज्य जे आहे ते साम्राज्य स्वराज्याची नीव राखली. 2 छत्रपती शिवाजी महाराज जे आहे ते शिवाजी महाराज आपल्याला दिली. मी स्पष्ट बोलणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारी फक्त महाजिजाऊ आहे. महाजिजाऊने 2 छत्रपती घडवले. 2 छत्रपती घडवल्यानंतर अशी कोणती जर हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांची आई म्हणजेच महासाहेब जिजाऊच्या जागी जर दुसरी महिला असती तर स्वराज्य घडणे हे शक्य झाले नसते. तुम्ही बघू शकता की जिजामाता गेल्यानंतरही सुद्धा स्वराज्याचं किती हाल जे आहे ते हाल आपले झाले. जर तशी बाई जिजामातेच्या जागी जर दुसरी कोणती आली असती तर मला नाही वाटत की छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज घडले असते. शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराजांनंतर आपल्या मराठा साम्राज्याचं काय झालं हे सर्वांना माहिती आहे, सांगायची आवश्यकता नाही. परंतु अशी जी व्यक्ती होती ती बाई होती की त्या बाईने एक आयडिओलॉजी शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना समजून सांगली आणि त्यानंतरच एक आयडिओलॉजी एक पुत्र जो आहे तो पुत्र तयार झाला की जो सशक्त सगळ्याला सोबत घेऊन बघा तोडणारे तुम्हाला कितीही भिरतील. तोडणे खूप सोपे आहे हो. एखाद्या व्यक्तीला तुमच्यापासून तोडणे काय फक्त 2 मिनिटाचं भांडण करून आपण तोडू शकतो. जोडणं खूप कठीण आहे. एखाद्याला म्हणा तुम्ही की तुला 2 लाख रुपये देतो 4 लाख रुपये देतो तू फक्त एक माणूस असा दाखव या जगाच्या पाठीवर की तो म्हणू शकते की मी या माणसासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. अहो कोणता माणूस आहे आता. परंतु बहरजी नाईक जो त्याच्यानंतर तुम्हाला माहीत आहे की तानाजी मालुसरे सारखे माणसं कोंडाजी बाबा फर्जद बाबा यासारखे माणसं छत्रपती शिवाजी महाराजसाठी मरायला तयार होते. मरायला अरे साधारण एक माणूस तुमच्यासाठी फक्त दाखवा की हा माणूस तुमच्यासाठी म्हणू शकतो की मी मरतो. असे माणसं हे तळागाळाचे माणसं जोडणे हे सोपं नव्हतं. हे सोपं कार्य नव्हतं. शिवाजी महाराजांना हे सोपं कार्य नव्हतं. आणि या कार्याची शक्ती जी आहे ते शक्ती आई जगदंबेच्या पाठीमागूनच आई आपली स्वराज्य जननी जिजामाता यांना दिली होती. जिजामाता हे सामान्य नव्हते. जाधवाची लेक होती ती. आणि ह्या जाधवाची लेकीचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी झाला. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राज्यामध्ये ही जननी जन्माला आली. आम्ही पावन समजतो की ज्या जन्मभूमीमध्ये जिजामाता जन्माला आली त्या पावन जिल्ह्यामध्ये आमचा जन्म झाला. ही आमची पावन आम्ही शक्ती समजतो की या शक्तिमय माध्यमातून आम्हाला जिजामातेच्या जन्मकुळामध्ये म्हणजे जिजामातेच्या मातीमध्ये आमचा जन्म झाला. कोण जिजामाता होती हो? जी जननी मातेनं आपलं वर्चस्व आपलं आयुष्य या स्वराज्यासाठी निर्माण केलं. स्वराज्य म्हणजे काय होतं हो?
स्वराज्य ही एक राज्य नव्हतं, स्वराज्य ही एक आयडिओलॉजी होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा औरंगजेब सामने उभा करतो तेव्हा उभा केल्यानंतर काय म्हणतो तो औरंगजेब म्हणतो की मुजरा कर म्हणते, तू माझ्या पुढे उभा आहे. तेव्हा संभा म्हणतो संभा मुजरा करा. तेव्हा संभाजी महाराज डरकाळी फोडून सांगतात, हे संभा कोणाला म्हटलं? छत्रपती म्हण. छत्रपती हा कधी मरतही नाही आणि छत्रपती हा कधी संपतीही नाही. छत्रपती अमर आहे, तो शेवटपर्यंत राहील, तो जगीन मरीन, तो फक्त स्वराज्यासाठी आणि स्वराज्यासाठी जगण्यासाठी आणि त्या आयडिओलॉजी जी आहे ती आयडिओलॉजी त्यांच्यामध्ये मनामध्ये क्रिएट करण्याचं काम जे आहे ती काम केलं फक्त जिजामातेंनी. जिजामाता नसती तर शिवबा नसते आणि जिजामाता नसती तर संभाजी नसते. हे लक्षात ठेवा. ज्या शिवाजी महाराजांचा जय जयकार नुसता आपण करतो ना, तर शिवाजी महाराज घडवणं काही फक्त मामूली गोष्ट नव्हती. किंवा एखादा पुत्र जन्माला आला आणि आदिलशाही मुघलशाही विरुद्ध विद्रोह करणं सोपं नव्हतं. बघा, बुलढाणा जिल्हा जर तुम्ही बघितला असेल तर हा विद्रोहासाठी फेमस होता. इथं संघर्षासाठी हा जिल्हा फेमस होता. संघर्ष विद्रोह हा जो जिजामातेच्या अंगी होताच. जिजामातेनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात सांगितलं होतं की विद्रोहाशिवाय पर्याय नाही. जोपर्यंत तुम्ही विद्रोह करत नाही तोपर्यंत मुघलशाही आदिलशाही या संपवणे कठीण आहे, यांचं वर्चस्व कमी करणे कठीण आहे. खूप अशी तपश्चर्या, खूप अशी आस्था मागणे आणि तो निर्माण करणे. बघा, विचार करणे खूप सोपा आहे. हो, मी तुम्हाला सांगू शकतो, काही गोष्टी मी तुम्हाला सांगू शकतो, परंतु त्या गोष्टी मी स्वतः अवलंबून बी करू शकत नाही. कारण की मनुष्य हा एवढा बिखरलेला आहे की तो ज्या गोष्टी सांगतो त्या गोष्टीसुद्धा अनुसरण करू शकत नाही. म्हणून एक स्वतंत्र्याची आयडिओलॉजी ज्या शहाजी महाराजांनी निर्माण केली ते ग्राउंड लेवलवर तयार करण्याचं काम जिजाऊ साहेबांनी केलं. बघा, एवढी ताकद होती शिवाजी महाराजांची की तुम्हाला मी सांगतो की जेव्हा हे जे इंग्रज होते, या इंग्रजांनी जेव्हा भारतावर साम्राज्य केलं, त्यांचं साम्राज्य आलं, तेव्हा सर्वात पहिलं काम काय केलं हे तुम्ही लक्षात ठेवा. शिवाजी महाराज म्हणजे काय होतं? कारण की इंग्रजाच्या मनामध्ये एक धाक होता की जोपर्यंत मराठी आहे, या मराठ्यांच्या हातात जर परत किल्ले गेले तर हे मराठे आपल्याला हरवणं खूप कठीण आहे. बघा, मराठे म्हटलं म्हणजे काही विशेष वर्गाला वाटते की फक्त एका जातीचा उल्लेख होते. मराठे म्हणजे ही जातच नाही. मराठा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने लढलेल्या, प्रत्येक मातीसाठी लढणारा, प्रत्येक जातीतला जो प्रत्येक कुळातला जो माणूस आहे तो प्रत्येक मराठा आहे. हा प्रत्येक मराठा आहे. तुम्ही मराठा, मी मराठा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक माणूस, प्रत्येक मावळा, प्रत्येक मुसलमानसुद्धा मराठा आहे. हे लक्षात ठेवा तुम्ही. तर इंग्रजांनी सर्वात पहिले छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले बर्बाद केले, त्यांचे किल्ले तोडले. कारण की त्यांना माहिती होते जर याच्या ताब्यात किल्ले आले तर यांना हरवणं खूप मुश्किल आहे. म्हणून त्यांनी बाकीचे संपत्ती बघा तुम्ही, बाकीचे त्यांनी व्यवस्थापना जे आहे त्या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या बाकीच्या गोष्टीचा त्यांनी एवढा उद्रेक नाही केला जेवढा छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचा केला. कारण की माहिती होते किल्ला जर एकदा ताब्यात आले तर हरवणं खूप कठीण आहे यांना. कारण की ही एक ताकद जी आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी कसा गनिमी कावा करायचा आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांनीच त्यांच्या मावळाला शिकून दिली होती. आज आपण काय छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करतो आणि आपण आपल्या मनात जो आहे तो मनात एकदम कमकुवतपणा आलेला आहे. अरे, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायची सुद्धा लायकी आपली आज राहिली नाही आहे. अरे, छत्रपती शिवाजी महाराजांनी गोर गरीब जनतेला सुद्धा सैनिक बनवलं. आज प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक माणूस हा फक्त जीवनामध्ये एक चांगली नोकरी मिळावी यासाठी भागत आहे. त्या काळातसुद्धा नोकरी म्हणजे सैन्यात सामील होणं आणि सैनिक होणं हे नोकरी होती. प्रत्येक मनुष्याला नोकरी देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. बघा, ही गोष्ट खूप मोठी आहे. प्रत्येक माणसाला नोकरी देण्याचं काम कोणी केलं? शिवाजी महाराजांना केला. आणि नोकरी म्हणजे काही नोकर नाही ठेवलं त्यांना. आज आपण जी नोकरी करतो ते नोकरशाही आहे, नोकरशाही नाही आहे. तर नोकरशाहीच्या माध्यमातून आपण नोकरी करतो, परंतु शिवाजी महाराजांनी त्यांना ज्यांना नोकरी दिली ती नोकरी त्यांना स्वराज्याची दिली. स्वतःचंच राज्य आणि त्याचीच नोकरी करा. समजलं तुम्हाला? स्वतःचंच, दुसऱ्यासाठी नाही. आपण तर आज दुसऱ्याची नोकरी करतो. आपण तर आपल्यासारखं तर हलकट जीवन आज कोणाचं नसेल, परंतु शिवाजी महाराजांना एक सन्माननीय जीवन जे आहे प्रत्येक शेतकऱ्याला दिलं. हे गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून राजा महान आहे. राजा फक्त राजत्व करणारा महान नाही. शिवाजी महाराजांना आजही वेगळं म्हणजे
सन्मान का आहे, का शिवाजी महाराजांना मुख्य सन्मान आहे, का शिवाजी महाराजांना आजही जनता जी आहे ते सर्वात जास्त मानते, त्याचं सर्वात मूळ कारण म्हणजे प्रत्येक माणसाला नोकरी देऊन स्वराज्याची नोकरी दिली, म्हणजे स्वतःच्याच राज्याची नोकरी दिली, म्हणून ते महान आहे. आणि ही आयडिओलॉजी जी आहे ते राजमाता जिजाऊची होती. या राजमाता जिजाऊंना कोटी कोटी वंदन, जेवढे वंदन करू तेवढे वंदन कमी आहे. परंतु असे 2 राजे आणि 2 छत्रपती ज्या मातेसने दिले, त्या मातेला मी पुन्हा नमन करतो. आणि अशी माता न भूतो न भविष्यती कधी होणारी नाही आणि कधी याच्यापुढे झालीही नाही. जिजामाता ही एक अशी आयडिओलॉजी होती की त्या आयडिओलॉजीने संपूर्ण एक विश्व जे आहे ते विश्वामध्ये स्थान निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं. आणि 2 आयडिओलॉजी तयार करून दिल्या, 2 छत्रपती या मातेला दिले. त्या मातेचं खूप खूप आभार. आणि त्या मातेसाठी सदैव प्रत्येक माणसाच्या मनात, मग तो हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, ख्रिश्चन कोणी असो, त्या प्रत्येकाच्या मनात आदर आहेच, राहणारच. आणि हा नेहमी त्यांच्यासाठी एक ऊर्जा, एक शक्ती जी आहे, ती शक्ती त्यांची जी त्यांच्या विचाराची शक्ती जी आहे ते आत्मसात करण्याची पॉवर जी आहे ते पॉवर आमच्या मनात राहू. आणि नेहमी स्वराज्याच्या ज्या गोष्टी आहे त्या स्वराज्याच्या गोष्टी मूळ समजून आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराजांना समजण्याची जी ताकद जी आहे ती ताकद आम्हाला मिळो, एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.